बाबा तुम्ही आम्हाला अर्धोऱ्यातच सोडून गेले बाबा. तुम्ही पाहिजे होते आम्हाला, तुमची गरज होती बाबा. बापोराच्या लगन तरी पाहिजे बाबा तुम्ही. बाबा तुम्ही होते तर मला आधार होता, मला कोण्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं बाबा. तुमची लय आठवण येऊन राहिली आता बाबा. बाबीन मा काका बी बेजा नाटक्यात रे, बेजा नाटक्यात ना. आबाले कुटका भर कुटका दिला नाही, रुपया फेकून मारला नाही कधी. बुडा निराधारवर जगला, पण मरे तदलं काम केलं बुड्यानं. आता दोघंही भाऊ माया काका बिन मा बाप बी फुसू फुसू रडून राहिले. बाबा पाहिजे होते, बाबा पाहिजे होते. आबानं किती काम केलं मरे तदलं, तरी मा बापाले मा काकाले काही म्हणजे जसंही वाटलं नाही की आपला बाप या वयात काम करून राहिला, की आता आपण हे करा की ते करा, काही नाही. आता मेल्यावर बापा फुसू चालू आहे. दोघंही जणायचं, दोन्ही पोरायचं मा आबाद्या. देवा मा मित्राच्या आत्म्याले शांती लाभू दे बापा, शांती लाभू दे. याले स्वर्गातच घेजो बापा, नरकात टाकजो नको. नरकात कळीत म्हणतात जीवाले. हो मा गळ्याले सजा नको देजो बापा, नरकात नको टाकजो देवा, स्वर्गात घेजो त्याला स्वर्गात. देवा तू मले नरकात टाकजो बापा, मले कळीत जो, पण मा मित्राले नाही बापा. आमचा जीव आहे तो, आत्मा आहे आमचा. मोतीराम आत्मा आहे देवा, त्याच्या आत्म्याला शांती चांगली लाभू देजो. आवलंय चांगले कामं केले त्यानं, कोणाचं कधी वाईट नाही पाहिलं जीवनात. काय मरता अफसर पाठवतात काय, नरकात पाठवतो, स्वर्गात पाठवतो, काही आज बाबूले हटून हे साधू चाल बर, कर बरं विधी सुरू झटकनी. अडे थांबून काही फायदा नाही. हा चला घ्या अग्नी त्या बुड्याले, चला. बापा मुंशीराम भाऊ मी तयारच आहे, कधी मंत्र म्हणतो मी, पण ते दोन्ही पोरं लढून राहिले बाबा, फुसू त्याचे सरून नाही राहिलं ना अजून. त्याचं झाल्यावर होईल पुढचं काय तर. बाबा तुम्ही पाहिजे होते आम्हाले बाबा. नाटकात बा सारं येल्ल काम चालू आहे. सांगा त्या शिवल्यानं बापाला पाणी पाजलं नाही कधी, शिंगलभर चहा नाही पाजला कधी, आणि आता मोठा बाप मेला लढून राहिला फुसू. सारे नाटकं मेल्यावरच सुचतात ना बा माणसाले, मेल्यावरच किंमत करते. हा हे तर मग शिवल्याचं म्हणून जिंपरा मेला, साया हातमोत करायला लागली याची. बाप मेला तर अंदरून खुश जिंकतो, चांगलंच झालं त्याले. बा बेकार आहे रे, मेल्यावर सारे लढतात, जित्यावर कोणी हुंगत नाही रे बापा, कोणीच नाही हुंगत. मग घ्या ना, हा घ्या साधू बा, चाला ना, घ्या ते चाल, मशाल गिशाल घ्या तर अग्नी डाग देऊन टाकू. हा चला, लढू नका रे गडू, देवलाल शिवला लढू नका. आता कसं आता बुडा गेला, आता काय करू शकतो, वापस येणार आहे का लढून? तुमची तब्येत काय खराब करता तुम्ही बाबा. त्याचं होऊ दे ना बा सरपंच रे, त्याचं आखरी जर राहिलं ना बाबा, ते फुसूच करून राहिले. आपण घाई करशील ते म्हणतील आम्हाला आखरी दर्शन घेऊ दिलं नाही बुड्याचं, करू दे बाबा द्यायला, होऊ दे अर्धा घंटा 1 घंटा लेट. हा घेऊ दे बुड्याचं दर्शन. त्याचं सरलं दोघं भावाचं की मी 2 मिनिटात मंत्र मारतो ना, काही धन द्यायला का टाइम लागते का आपल्याला? मग अडे काही थांबून फायदा आहे का? कालचा बुडा मरेला. हा द्या धन द्या लवकर पटकनी, घ्या ना साधूबा आनंद ते. हा मशाला ना टेंबा आणा, चला. प्रश्न बा मसन काही थांबणं बरोबर नसते, भूताचा वास असते अटीसा. एवढा टाइमपास केल्यानं चालते का? हा घ्या चला दणकनी देऊन टाका, अग्नी डाग देऊन टाका बुड्याला, चला. राजा मुंशीराम भाऊ एखादा मुंजा जर जागृत झाला की नाही, बस आपल्याला बंद्याला घोसू शकते. बेकार असे मसून टाइमपास करू नये, झटकनी अग्नी देऊन टाका, झटकनी गाडून आता चला पा. घेऊन राहिलो मी, पण हा साधू गोट नाही घेऊन राहिला. 2 मिनिटात मंत्र मारतो म्हणते, त्या दोघं भावाचं होऊ द्या सांगा. हा वेळेस तर फाटते मसून काही म्हटली माणसाची. हा किती मुर्दे फुगेला जडीचा, कोणचा कसा जागृत होईल काय सांगता येते. आला मा भाऊ आला, गेला काय सांगता येते, एखादा भूतमूत आला. बाबा तुम्ही या नो, वापस या नो बाबा, तुमच्याशिवाय करमत नाही आम्हाले. तुम्ही होते तर आमच्या घराची शोभा होती बाबा. तुम्हीच तर आमचे सर्व. बाबा तुम्ही जर आता वापस आले तर मी तुमची चांगली सेवा करीन बाबा. तुम्ही या नो बाबा. वा मग करजो, पहिले बुड्याचं खाते करजो, गुलाबजामची पंगत देजो, गुलाबजामले आवडत त्या मोतीरामले. हा ते करजो, आता कीर्तन ठेवजो, नाहीतर मग कसं वक्तार हातवर करसान दोघं भाऊ, पैसेच नाही. हा अदलोक तर काही मरे तर लोक तुम्ही काही केलंच नाही, पण आता मेल्यावर करजा काहीतरी. हा नाहीतर मग कसं नाही, पंगत तर जमकेच द्या लागेल ना मोतीरामच्या मरणाची तेरवीची.
द्यास लागेल नाही तर काय तर ते बी 7व्या दिवसापासून नदीवर जाणं हे ते सारे कार्यक्रम व्यवस्थित जे झाले पाहिजेत आणि तिकडे नाशिकली न्याय लागतील आपल्या मोतीरामच्या असत्या सांगून राहिलो मी तुम्हाला दोघे भाले कसं मोतीरामच्या आमच्या दोस्ताच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजे नाहीतर मग कशासाठी फुसू करून राहिले फक्त कोडली माया बापा बुडबा देतो ना मी काय आई म्हणून राहिलो का बाबाजी देतो ना मी नाही म्हणत देतो बाबा तुम्ही हो पंगत देतो असते बी नेतो नाशिकले देतो ना न्या जेवलेली विचारा बा अर्धा खर्च दिन काय हाय आता कसं दोघं भाव मिळून करू बा आता माई काय एवढी काय हे आहे का सांगा बा माई हैसियत नाही ना एवढी तुले काय म्हणतो तुम्ही मला टिटवं धरू दे मी बंदा खर्च करतो तू काय बरं मला धरू दे टिटवं म्हणजे काय रे बा आता पैसे मागतं का तुम्हाला हो नाही बाबाचं कार्य तुलेच करायला लागते मी आईचं करीत बाबाचं तू कर मी टिटवं धरलं तर मी केलंच असतं बुडा गेला तरी भांडणाच अरे काय गळे कधी सुधर सांद्रे बा तुम्ही दोघे भाऊ तुम्ही नाही सुधरत गळे हो चला बापा ला द्या दाग द्या बुड्याला चला चला साधू बा चला फुका लवकर टाइमपास करू नका घ्या मना मंत्र मला तरी याचे भांडणं काही सरले नाही बाबा आता तर कार्य म्हणते तो कर म्हणते हा म्हणते सांगा अजून बुडा फुकलाही नाही तर कार्यावर आलाय का काय उरू राहिले रेडी काय उरू राहिले अरे गड्या रघु काय झालं तर बा मुले काय झालं तू मुले कोण आणलं वाटीचा आणि हडवा काय जमा झालते एवढी बंदा का वाटीचा होतं काय झालं काय मुले आणि कोण गेले कोण पोहून गेले भूत आहे की माणूस आहे की काय म्हणजे हा मोतीराम आहे की मला काही समजून नाही राहिलं बा काय आहे बापू खरं भूतात चिन्ह बाहेर मसन काही सांगता येत नाही गॅरंटी नाही कोणास तू कोणास तू मी मोतीराम बाबा मोतीराम मी मला काय झालं अटी कोण आणलं मले कोण आणलं मला अटी खाली तर पा कोणी कशा राहस तू तर भोगणी जो मला का मारत होते का या सर्रा टाकले का मला मी का मेलो का जपेल होतं ना बाबा अरे हो का मला काय पेटत होते का काय पागल तर नाही झाले रे गड्या हो म्हणून तर म्हटलं एवढ्या टेकडावर कसा गाव मी हेडवा जमा कशी काय झाली हा कोण आहे मला काय समजून राहिलो भूत दिसते मला हा मोत्याचा मेला हा काही खरं नाही हा भूत आहे बाबू दाबीन बरं तुले रग्या काही खरं नाही हा त्याचा भूत दिसते मला पोय उठून आता हे बंद गाव पोयाला आपण मी पोयता थांबणार रे हो रघु अरे थांब ना भावा मला कोण भिवून राहिला तो पोहून राहिला पुढे अरे हो दड्या हो गड्या हो अरे थांब ना भावा थांब ना आई पण काही आज रे बा मा पोरीले का जित्या पण मला मारलं होतं का जित्या पण अरे झपेल होतं ना बा मी डायरेक्ट मला आणून टाकलं काही चक गिक करायला लागत होतं काही नाही काही डायरेक्ट पुढे मेलं आणा फेका जा चल भाऊ चाल त्याला येईन आपल्याला पाहायला येईन घरी झाला आता करात रे बा लोक बेकारातले का मला येऊ द्या रे बाबा मला येऊ द्या रे बरोबर समोर बा त्याने पहिलेच आता आपल्याला मुतले का बेकार आहे रे बाबा बेकार आले का गेलता बाबा जीव गेलता मुतले का बापाच्या अंगात भूत घुसला आत्मा जागृत केला मग बुड्याचा आत्मा जागृत केला बॉडी जागृत केली मेलतो काय करत होतो आज बाबा कानानं ऐकलं होतं आता डोळ्यांनी पाहिलं बाबा भूत आहे बाबा काही खरं नाही बाबा भूताची सावली आहे मोतीराम बुडा उठून बसला ना बाबा किल्लीवर काही खरं नाही मेलतो रे बाबा आज गेलतो खरंच भूत असेल काय रे हा बुडा भूत झाला असेल काय खरंच की काय म्हणजे चिन्ह आहे की खरंच जिता झाला बा बुडा सांगता येत नाही बा जिथे जाऊ शकते हो ते नरकाच्या आणि स्वर्गाच्या गोष्टी केल्या येईन त्यामुळे झालं नशीन देवाला वाटलं असेल हायचं या माणसाला फालतू नेलं चांगला माणूस होता झालं असेल काय काही नाही रे बाबू भूत जाय मा बुडा भूत झाला बाबू हो मागे तो अबतड्या नेलता नाही का त्या याच्या ऍक्सिडेंट मध्ये तो घुसला मा बुड्याच्या अंगात तसाच आवाज आहे ना गारे हो मा बुड्याच्या अंगात भूत घुसला का बेकार आफत झाली रे बापा मा आबाच होतो ठीक उभा आहे बापा मा आबाला गिवलं वाटते भूतानं गिवलं वाटते चालता का पाटील चालता का तटलो पाहता का काय आहे तो का पागल झाला का तू एकाच्या भूताया जो चालतं का मी नाही येत बा मसन खी अजिबात नाही बाबा मी तर आता गावातला कोणी पुरं नाही असलं तर मी जात नाही तरी जा असे भूत होतात लोक अरे बा दगडू मेलतो ना बाबा मेलतो ना चला पोया आठवण थांबू नका आता चला पोया भूत येऊ शकते बरं माग लाल बघ लवकर चला बा थांब्यात काही मजा नाही बरं काही खरं नाही भूत आला तर
मा बाप भूत झाला बरं. चला चला चला. म्हणो काय पोहून राहिले बापा, घोड्यासारखे पोहून राहिले. सामान बापा रे, मला येऊ द्या ना, मला येऊ द्या ना. मागच्या मागे भूत निंद मला उचलून, मागच्या मागे भूत निंद. तुम्हाला भूत नेऊ की काही, आम्हाला काही घेणं नाही बापा. आम्ही पळतो, आमचा जीव आहे की नाही. आम्हाला तुमच्यासाठी थांबा, आमचा जीव घेऊन तो भूत. थांबून राहिले, मागे लिलून राहिले. पळता तुम्हाला तर. बापरे, बरं काम आहे रे बापा. मुतले का देवा, कसं रे बापा, कसं रे. अरे बाबा रे, उतार पर्यंत गेल रे बाबा. पोया थांबू नका, पोया पुढे पुढे, पोया पोया पोया, आता पुढे पोया. पोया रे बाबा, पोया रे. मोतीराम बुडा भूत झाला बाबा. शिवला भूत झाला बाबा. जीवाचा पोय लवकर बाबले. पोय पोय माऊली पोय. शिवला थांबणार रे बापा, मला येऊ देणार रे, मला येऊ दे रे बापा. हो अरे तुम्हाला येऊ देऊ का, माझा जीव घेऊ का बापा. मा बुड्या माझ्या तळावर बसीन बापा. मी काहीच नाही केलं मा बुड्याचं. मा बुड्या भूत झाला, आता बदला घेते मा बुड्या, बदला घेते म्हणून तर भूत झाला ना. पोया लवकर बुड्या बा, पोया. शिवलाल भाऊ थांबा, गेला ना आता, लय दूर गेला ते. मशान मम्मी लय दूर ठेवली आपण, अर्ध्या जंगलात आलो ना. थांबा श्वास घ्या जरासा. काय पाहुणे बा, थांबायला आता तुम्ही. मा बुड्याचा छाताळावर बसला तो बेकार होऊन जाईन मा बुडा. एक तर भूत झाला. आता आमच्या दम नाही निघून राहिला. किती दूर पोहे झालो, जसं की 200 स्पीडने पोहे झालो. मुतले का, बेकार आहे बेकार आहे बापा. विधी चांगली नाही झाली म्हणून तर बुडा भूत झाला ना, म्हणून बुडा भूत झाला. या साधून विधी चांगला नाही गेला ना, म्हणून तर मा बुड्याच्या आत्म्याला शांती नाही भेटली. डायरेक्ट स्वर्णावर सुटून उभा राहिला मा बुडा. या साधून गोर केला साधून. शिवल्या त्या बापाचा मोतीरामचा कशात तरी जीव गुतीला, म्हणून तो भूत झाला. त्याला ते वस्तू पाहिजे, आता वस्तू दिल्याशिवाय नाही तो वापस नाही जात. आता मी आता लय बापा देवाले म्हटलं स्वर्गात देतो बापा त्याला जागा, पण काच काही स्वर्गात बी नाही, नरकात बी नाही. त्याला तर जमीनवरच जागा भेटली आहे. तो भूत झाला. आता काय तरात देते का काय माहित बापा, तरात देणारा भूत आहे का. बुडवा येईन त्या बुड्याचा काहीच नाही केलं ना, म्हणून बुड्याचा जीव गुतला. आता पृथ्वीवर कधीच फिरते, आपल्या गावातच फिरते बुड्याचा आत्मा. आता भटकला बुड्याचा आत्मा. आता काही खरं नाही, आता कोणाला धरीन कोणाला सोडीन काही सांगता येत नाही. शिवलाल मामा, तुमचा बजेट आला आता. बुडा तुम्हाला सोडत नाही, आता तुमचा जीव घेते. बाबा काय करू ते मला सांगा तुम्ही. काय करा लागते ते सांगा. मी ते करतो बाबा, लागलंच तर. काय करू म्हणजे, जो आता मोतीराम जे मागीन ते द्या लागते त्याले. आणि कसं दुरून लोक आणायला लागतात, त्याच्या आत्म्याची शांती करा लागते. महाराज आणा लागतात, नाशिकचे त्र्यंबकेश्वरचे इकडले तिकडले. आणि त्याच्या आत्म्याची शांती करून घ्या लागते मोतीरामच्या, नाही तर नासा भटकते बरं. मी काही बी द्यायला तयार आहे ना, काही बी द्यायला सारा जीव सोडून साराच देतो मी. पण मा बुड्याला असं भूत नका बा, काहीतरी करा बा. तुमचे दोस्त होते मा बुड्डा, तुमचा दोस्त होता ना, काहीतरी सांगा मा बुड्याला तुम्ही. मा काय भूत दोस्त होता का, त्या बाप दोस्त होता मा, तो पण भूत झाला ना. आता काचा दोस्त राहिला बाबा, मा छाताळावर बसीन तो. बेकार असते भूत द्यायला माणूस की. शिवलाल मामा, ते शांतीचं मग पया लवकर उठून. आता काही खरं नाही बरं, कधी येईन माग नो गॅरंटी. वाऱ्यासारखं काम असते ते भूताचं, कधी वारा पलटीन, कधी आपल्या छाताळावर बसून काही सांगता येत नाही. पया आठून आता पयाल पुरती भाऊ शिवल्या थांब्याला पुरत नाही बाबा. बेकार झालं बाबा. मुतलं का आला बुडा, बुडा. शिवलाल मामा, बुडा बाबा रे. मग काय सुख नाही रे बाबा. काय ना काहीच बाबा, काय ना काही बाबा. देवा रे. गडो थांबा रे बा, माझ्या नादा पहिल्या जात नाही रे बाई. अरे बसा रे गडो, माझी चकला रे बापा. अरे बापा रे, मोतीराम बुड्या नौकात केलं रे बापा. हा भूत झाला मोतीराम बुडा. बापा मंचिराम भाऊ चाला ना बाबा. तो बुडा अजून आला तर बशीन छाताळावर, आपल्या भूत झाला तो बुडा. अरे थांबून फायदा नाही, थकले तर थकले. चला बापा चला, पया लवकर. नाही गड बसा आठीचा. आपल्याला नाही काय करत तो बुडा. त्या पोरेच्या उरावर बसीन तो, त्याच्या पोराच्या उरावर बसीन. आपण काय केळी बाग कापले का त्या बुड्याचे, आपण काय त्रास दिला त्या बुड्याले. तो बुडा भूत झाला, त्याच्या पोराच्या उरावर बसते, म्हणून तर शांतीने भेटली त्या बुड्याला. म्हणून तो वर नाही गेला तो बुडा, खाली जमीनवरच राहिला. चला बसा. हे पोरे दलिंद्रात त्या बुड्याचे, म्हणून त्या बुड्याच्या आत्म्याला शांतीने भेटली, म्हणून भटकून राहिला तो बुडा. या पोरेनं त्या बुड्याला त्रास दिलाय, म्हणून तुझा बुडा भूत झाला, वर नाही गेला स्वर्गात. राजा मंशिराम भाऊ, त्याच्या पोराची चुकी आहे, बुड्याच्या पोराची शिवल्याची चुकी आहे ना. शिवल्याने खाऊ बिऊ घातलं नाही बुड्याले, त्या बुड्याचा आत्मा तळपला ना. म्हणून तो बुडा भूत झाला, खरंच झाला. डायरेक्ट उठला ना बाबा, ना. चमत्कारच आहे हा बाबा, काही खरं नाही आहे.
मुंशनम भाऊ, आता हा बुडा असाच भटकत राहील गाव. काही पूजा पाती काही बोले राजा रोज बकऱ्या चारायला यायला लागते हो बा. मासे बोले राजा तो बुडा मा खाता काढीन गाव हा बुडा. भूताचं काहीतरी शांती गिंती ती नाही सांगू शकत भाऊ भटकीन की काय तर. पण कसं त्या पोरेनं काहीतरी शांती करायला पाहिजे आता बुड्याची. काशीचे बामण बोलायला पाहिजे आणि शांती करून घ्यायला पाहिजे बा भटजी बोलून. तर बुड्याच्या आत्म्याला शांती भेटीन, नाही तर मग काहीच नाही. बुडा असाच भटकत राहील. मुंशीराम भाऊ, ते पोरे काजी काही करणार बा देवल्या शिवल्या काही नाही करत ते बुड्या राजा पाणी पाजलं नाही त्यानं. ते का शांती करणार का बुड्याची? ते म्हणतील बरा भटकते हा बुडा, तो भूताचं लोकांना धरते. ते तसे खांडू खराबे दोन्ही पोरे त्या बुड्याचे. आपल्यालाच काहीतरी करायला लागेल. मला तर जास्त चाहे तो बुडा नक्की माझ्या छातावर बसते जात राहते. गावकरी मिळूनच काहीतरी करायला लागेल बा. आता तर शिवल्यान देवल्यान नाही केलं तर कसं आपल्यालाच त्रास आहे ना. आपल्याला रात्री बेरात्री वावरात जावं लागते, पाणी द्यायला लागते, अंबाज असले बकऱ्या चारा लागतात. बबण्याचं काय बा, बबण्या मोकाटसान बबण्याचं काही नाही, पण आपल्याला तर जंगलात फिरायला लागते. बापा पूजेत मी बी मला ह्या सामील करा तुम्ही बाबा. मी पैसे देतो लागले तर म्हणे बुड्याची पहिले पूजा करा बाबा. मार तर पुरा दाताशी मी त्या शिवल्या सोबती आहे ना. मा पहिले काटा काढते तो बुडा भूत झाला तर. तुम्ही मला सामील समजा कशात बी बसा तुम्ही, पण मी हा मग लवकर गावात जाऊ आणि ते रामदेव भाऊ त्याला सांगून देऊ किंवा पूजा करा हे झटकनी बला काळा भूताची. हा बुडा जर असाच भटकला की नाही, कोणाला कसा चकवा देईन काही सांगता येत नाही. गॅरंटी नाही आहे भूताची. काय गॅरंटी दिली जाते रे बापा? जरा एकदम घेऊ दे रे बापा. श्वास नाही घेतला जाऊन राहिलं का मशानभूमीतून? काय लहान पोहेत निघलो काय? बेकार आहे बोलले बा, बेकार आहे बा. आत्मे शांती झाली की माणूस 100% भूत होते. अरे बाबा भूत आला रे, बुडा आला रे पोया रे. कोणता बोला घेतो बुडा आला रे बुडा. अरे मला दिसला ना बाबा, मला दिसला ना बुडा, मला दिसला ना. ह्या घंट्याच्या नावराशी झाला रे बुडा. नवराशी झाला. चला पोया लवकर पोया. या घंट्यात सोडा नाही, घंट्याला भिडला बुडा की आपल्याला भिडी. आता तुम्हाला माझ्या लय सेवा केली बाबा. बुड्याचं लुगडं धुतलं, कपडे धुतले, खाया पियाले गरम पोया दिल्या बाबा. लय केलं ना मामाजीच. कोणत्याच गोष्टीचं त्याला अडचण येऊ नाही दिली ना. मामाजे तुम्ही असे सोडून खाऊन गेले. आम्ही तर तुमची सेवा करायला तयार होतो. काहीच केलं नाही बुड्याचं. मरे बुड्यानं बुड्याच्या हाताने केलं सारं. आणि आता म्हणतात मेल्यावर मीनच केलं सारं. सांगा हो माझ्यासारखी वायरी नाही भेटणार हो बुड्याने. लय केलं हो माहितून, लय केलं. त्यासारखं कोणीच नाही करू शकत. बुड्याले लागले का सारखं वागवलं नाही तुला. आता तुम्हाला काय सांगू, माझ्याने मला काही तर दिला नाही ना. मी ना बापासारखं वागवलं ना माझ्याले. माझा देवच होता ना. हो ना, पण आम्हाला सोडून गेले ना बाबा. ते अदरताई सोडून गेले ना सांगता गेले. फकल्यात मा एकीनं केलं नाही, एकीनं नाही. हा त्या बुडा हातानं कपडे धुये, हातानं स्वयंपाक करी, बुडीले दिसेना सुशेना. कामाला जा या वयामध्ये काय वायऱ्या असतील तर हातानं मोठा फुसू लढून राहिल्या त्या. ढुकूनही पाहिले नाही मेला की चिता होता. आता मेल्यावर मोठं बापा फुसू दोघी येऊन राहिलं. दोन्ही वायरे. हा सांगा कशात बाया. खरंच सांगतो आता तुम्हाला वासाले बेनो गरम खाऊ घातलं ना. ताटात देत जाऊ ना बाबा. बुड्याले पूर्णाची पोळीले आवळे ना बाबा. पूर्णाच्या पोळ्या तो हप्त्या खाऊ घालू मी बुड्याले. हो ना, पण आता राहिले नाहीत ना माये सासरे. माझाच राय गेला ना बाबा. बापासारखे होते ना म्हणे. पोरी करत ना. बाशी कुटके खाल्ले हो त्या बुड्याने. बाशी कुटके खाल्ले ना. आता काय लढून राहिले गरम पुन्हा ज्या वया 3 दिवसाचे कुटके दिले हो तुम्ही. दोघे दिवसांनी ना त्याले. बिमार पडला तर रुपया लावला नाही त्याले. काय सांगून राहिल्या तुम्ही आता मेल्यावर तो मोठे टेमलून राहिल्या. तुमच्यासारखं कोणीच नाही करू शकत बुड्याचं. तुम्ही लय सेवा केली त्या बुड्याची. मग रोज बापा तुम्ही लय सेवा करा त्या बुड्याची. घंट्याच्या मायले बरोबर चोपडतायचे पण येईल. पाहिनं कशी बनून राहिली घंट्याची माय. मग आता गाठी भांडणं करी तिली माहित आहे सारं. पण आता कोणा कोणी आधार पाहिजे की नाही यायले बी. म्हणून आता कसं सामील झाली ते घंट्याची माय. लोडू नका बस झाला आता बुडा गेला. आता आपण काय करू शकतो. मरण आहे की शेवटी माणूस का मर आहे का जाणारच आहे. तुम्ही लय सेवा केली पण आता कसं आहे
झाली घटना आता त्याला काही सांग हे नाही करू शकत आपण. म्हणून राहिली माय तू लढू नका. सासरा म्हणजे सासरा होता ना, देव होता ना आमच्यासाठी बाबा. देवरात घेऊन तू जाणं. आता तर मोठा फोटो बनवून आणायला लावतो माघारच्या माणसाले मी. माझ्या सासऱ्याची रोज पूजा करत जाई. आणि आठवड्यातला एक दिवस उपासासाठी माझ्या सासऱ्यासाठी. माझ्या सासऱ्याचं पावन झालं पाहिजे, स्वर्ग भेटला पाहिजे ना माझ्या सासऱ्याले. लयच केलं ना आमच्यासाठी माझ्या सासऱ्यानं. बाबा सासरा कोणाला भेटणार, कोणालाच भेटणार नाही. आमचा तो देवच होता माय सासरा. खरंच न जरासा काही आम्हाला त्रास दिला नाही न बुड्याने बाबा. मोतीराम बुडा देवच होता खरंच. कोणालाच त्रास दिला नाही, शी गोलूशी केली नाही, कोणा वाय दिले नाही, बुंता आले नाही, कोणालाच नाही दिलं ना त्यानं. देवासारखाच होता ना बाबा तो. पण देवाला चांगलेच लोक पाहिजेत ना. दिला तो मोतीराम. आता तुम्हाला काय सांगू, माझा सासरा घडी घडी म्हणे ना बाई असं बाई तसं. आम्हाला लय सपोर्ट होता बाबा सासऱ्याचा. हो ना, सासरा होता तर आमच्या घराची शोभा होती. आता आमच्या तोंडाकडे कोण पाहिजे सासऱ्याले. माझा सासरा लय चांगला होता, लय चांगला होता. सायजेव पाणी नाही पाजलं त्याला, लय चांगला होता. आणि त्याचं तोंड ना पाय जिथला बुडाचा थोका तुम्ही त्याच्या तोंडा. आता मोठं मेल्यावर फुडफुटू लढून राहिले सांगा. जिता होता तर पाणी नाही पाजलं सिंगलवर. मेल्यावर किती ढोंग सुचतात, चांगले आसू पण पैतात. जिता असला माणूस की त्याची किंमत नाही समजत माणसाले. पण कसं आता जगाच्या लाजीले मरून करावं लागतात काही काही गोष्टी. आता याच्या मनात आनंद झाला की बरं मेलं डोंगर लवकर मेलं तर हागमूत नाही करावं लागली ना. हिसकी घ्यायचे काम नाही, बरं मेला असेल असा आनंद खुश झाले असतील ह्या दोन्ही बी. पण आता कसा वरच्या वर धोका लढून राहिला. माझा जरा होता आता आमच्या घरची शोभा होती. वारावर आले मोठा फोटोच बनायला लावतो आता. पूजा करत जाईन बापा मी. अहो देवच होता माझा जरा. हो माय देवच होता हो माय. चला बाबा मैत्रिणी मित्र हो, चला आता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. हे काही सरणार नाही. आता लढणार होतात बुडा गेला तर. आता मेल्यावर कोणाची किंमत कळती माणसाने. तशा वायरेनं सिंगल पर पाणी नाही पाजलं त्याने, चहा नाही पाजला कधी, खाऊ नाही घातलं त्याने. आता कसं मेल्यावर फुसफुस चालू आहे आता. हे तुमच्या आजूबाजूला असं कधी घडलं असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला.